तुला काय स्वेटर लागते रे? जाणं लोकांच्या घरी बाया पावलं आपल्या आज्यासारखा. तेच गरम मग असाच आपोआप. पुरा खानदान मला पागल भेटलाय. सासराही पागल, माझा नवराही पागल, न माझा पोरगाही पागल. पण नको म्हणू तू मला पागल, नाही तर कावळा माझ्या तोंडात हागल. मला जर्किंग घेऊन द्या आई. आता पैसे झाडायलाच लागलेत. तुझ्या आपल्या बापाचा कोट घाल. तुझा बाप असाही बन्यानीवर हिंडते. माझ्या भावानं त्याला चांगला कोट घेऊन दिला. एक धडाचा वापर नाही मा. तुझ्या भावाला थोडीशी शरम असती तर मला कोट घेऊन दिला नसतं. मी माझ्या बापाचा कोट काऊन घालू? तो कोट घाललो, माझ्या हात पाय नाही दिसत. चड्डी लावायची गरज नाही पडत मला. काय नाव वाढत्या बाईचा आहे घे. हो, जसं काही ढगानं माझी हाईट वाढणार आहे. ठीक आहे, कोट आहे सांग कोट. अंदर बाजावर ठेवलाय, जा. साली थंडी न फंडी. अंग शिकल्याशिवाय चांगला नाही वाटत पाय. आता का भाऊ त्या थंडीचा तसाच. अगा बाबा मला शिकू द्या का थोडसा. हो बा गण्या, तू येता शैलेश भाऊ का हात पराला ना. त्या बुडग्यावर माझा कर्ज आहे. बिस्कुट घेवायला 500 रुपये मागलं नव्हतं. बहीण माई या बुडग्याने मला आत्तावरी पैसे नाही दिले. जेव्हा जेव्हा मी दिसतो तेव्हा तेव्हा हा कटप्पा आपल्या घराला परते. धूत तिकडं. यावेळेस थंडी लगीत आहे बा. का हो कशी थंडी काय यावेळेस? अबे हे काहीच थंडी नव्हे. आमच्या वेळेस तर हे बर्फाचे गोले पडत, बर्फाचे गोले. का सांगतेस बाबा? अबे हो का बे गण्या, तुझा आजा खोटा नशे बोलत. आम्ही ज्या वेळेस लहान होतून आम्ही सकाळी सकाळी शेकोटी पेटवून त्या शेकोटीच्या अंदर बसून. मग तुमची ढोंगर गिंगर नव्हती भाजत का बाबा? बस कशी भाजल बे थंडीच एवढ्यानं. पुरा हिमालय लागला आमचा गाव. नाही, हे थंडी पडे का निसता बायकाला चिपून राहा लाग. एवढ्यानं चिपकून राहायस म्हणूनच तर तुला 5-6 पोरं पैदा केलास. काम धंदे नव्हते का नाही बे तेव्हा. म्हणून निसता टोचपाच खेळा का जी? अबा शांताराम, हा कोट तुझा वाटते ना. हो बाबा. ला बुडगे बाबा, मी माझ्या बापाचा कोट लावलो. माझा कोट उंदरानं कातरलं. तुला म्हणलोय शांताराम का त्या कोण्यामध्ये उंदराचा एक पिंजरा लावू म्हणून. कसा लावू बाबा. माग उंदराचा पिंजरा लावलो तर त्या पिंजऱ्यामध्ये गण्याचा उंदीर सापडला. अजूनही निशाण आहे बाबा मला. हा करायला गेलतास बी तू. जुनी गोष्ट आहे बाबा, जाऊ दे. पण हे थंडी का हो कशी? आज नेते का उद्या नेते तर. बे तुला सांगलो ना, हे थंडी काहीच नव्हे. आमच्या जमान्यात जे थंडी पडे, रोजचा एक बुडगा मर. सकाळ झाली थंडी पडली बुडगा गायब, रात्र झाली थंडी पडली बुडगा गायब. आमच्या काळात. अगा बाबा, तू आमच्या काळात म्हणतेस? कोणत्या तू डायनासोरच्या काळातला माणूस आहेस का गा? डायनासोर म्हणजे हे हरणाचा कडप कसा येते तशा कडपासारखा ये डायनासोर. गंगाधर भाऊ, आता का मांग आमच्या घरी एक डायनासोर आलता. म्हणलो मले नको खाऊ, नाही तर तुले मारते माझा भाऊ. बिचारा गवत खाल्लं न गेला. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. याचा पार्ट 2 पाहिजे असेल तर कमेंट मध्ये पार्ट 2 लिहा. खुश हुआ.